आणि आज याच अपराधासाठी हिला माझ्या शासनाला सामोरं जावं लागणार आहे। मुळात हा हस्तक्षेप माझ्या संसारात आहे याचे मला शल्य आहे, आणि कितीही दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी हे शल्य दूर होत नाही। आणि हिच्या सतत केलेल्या हस्तक्षेपामुळे यांना, माझ्या आराध्यांना माझ्यापासून दूर जावं लागलं। म्हाळसा, तू व्यक्तिगत गोष्टी पुन्हा पुन्हा मध्ये आणत आहेस। हो, कारण ही अशी गोष्ट आहे ज्यात मी माझी व्यक्तिगत गोष्ट दूर ठेवू शकत नाही। मुळात ही गोष्ट माझ्यापासून लपवण्यात आली। तुम्हाला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी कट रचला गेला। केवळ आताच नाही तर या गोष्टीला आधीपासून प्रारंभ झाला आहे। पण आता आपण जे काही घडलं आहे त्या अनुषंगाने बोलू। हो, ते मी बोलणारच आहे। मुळात माझ्याशी सारीपाटाचा डाव खेळल्यानंतर, तो डाव हरल्यानंतर हिने जेजुरी सोडून जाणं अपेक्षित होतं। जे घडलंही, पण पूर्णपणे नाही। जेजुरी सोडून ही चंदनपुरीला गेली, पण या दिव्य करंड्याच्या साहाय्याने ही तुमच्याशी संवाद साधत राहिली। जिचं मला अस्तित्व कधी नको होतं, जिचा मला सहवास नको होता, तो तसाच राहिला। हे सगळं करण्याचं धाडस हिने केलं, हा हिचा अपराध आहे। तुम्ही देखील हे माझ्यापासून लपवून ठेवलत। हा कट नाही तर काय आहे? आणि त्यासाठी मी तुला आज शासन करणार आहे, कडक असे शासन।